नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या चौकशी संदर्भातली. प्रवीण दरेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गेल्या 4 तासांपासून त्यांची चौकशी केली जाते. मुंबई बँकेच्या संचालकपदी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनच्या बाहेर कार्यकर्ते जमले असून कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान दरेकर बोगस सदस्य असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या गेल्या 5 वर्षातील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश सहकार विभागाने जारी केले. मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकरांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. ते बिनविरोध निवडून आले होते. पण राज्याचे विरोधी पक्ष नेते असलेले प्रवीण दरेकर मजूर कसे आणि त्यांनी ज्या मजूर प्रवर्गातून हा अर्ज दाखल केला तो बोगस होता, ते बोगस मजूर आहेत अशा प्रकारचा आरोप करत त्यांनी गेली 20 वर्ष सरकारची फसवणूक केली अशा प्रकारचा आरोप करत प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबईत FIR दाखल झाला. आम आदमी पक्षाच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आली होती आणि पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेत प्रवीण दरेकर यांच्यावर FIR नोंदवला, गुन्हे दाखल केले. त्यानंतर त्यांनी कोर्टात जामीन अर्ज केलेला होता. पण आता पोलिसांनी प्रवीण दरेकरांची चौकशी सुरू केली. दरम्यान प्रसाद लाड भाजपचे नेते यांनी काय म्हटलंय जाणून घेऊयात. तू सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून एक त्रास देण्याचा प्रयत्न हा माननीय दरेकरांना होतोय. परंतु कायद्याच्या राज्यामध्ये कायद्याला सहकार्य करण्याची भूमिका आमचे नेते प्रवीण दरेकर यांनी घेतलेली आहे आणि कायद्याला आम्ही सहकार्य करणार. फोन आल्यानंतर कशा पद्धतीमध्ये स्टेटमेंट बदलली जाते हे आम्ही पाहतो आहोत. परंतु कार्यकर्ते म्हणून प्रचंड मोठ्या संख्येने दरेकरांच्या मागे उभे आहेत. मी आता देखील माननीय सहाय्यक आयुक्तांना विनंती केलेली आहे की जे काय आहे ते लवकरात लवकर संपवा. यानंतर कार्यकर्त्यांचा ओघ संपूर्ण मुंबईतून या MRA मार्ग पोलीस स्टेशनकडे येईल आणि त्याला जिम्मेदार संपूर्ण पोलीस यंत्रणा राहील. या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, 4 तासांपासून जास्त काळ ही चौकशी चालू आहे. काय या चौकशीतून पोलीस शोधून काढतायत आणि कधीपर्यंत ही चौकशी चालू राहील? आताची काय परिस्थिती आहे पोलीस स्टेशनच्या बाहेरची? विलास, आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रवीण दरेकर यांचे वकील जे अखिलेश शोभे हे बाहेर आले होते आणि त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार FIR मध्ये त्यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत, या आरोपासंदर्भातली जी प्रश्नावली पोलिसांची होती, या प्रश्नावलीची उत्तरं जी आहेत ती जवळपास 1 तासांपूर्वीच प्रवीण दरेकर यांनी दिलेली आहेत. पण आता त्यांना का बसून ठेवलेलं आहे याच्याबद्दल त्यांना कल्पना नाही आहे. होऊ शकतं जो जबाब त्यांनी दिलेला आहे तो क्रॉस चेक करण्याकरता किंवा तो पूर्णपणे झाला आहे की नाही हे वरिष्ठांची परवानगी घेऊन त्यानंतर प्रवीण दरेकर यांना तो वाचून दाखवून त्याच्यावर त्यांच्या सह्या घेणं ही एक मोठी प्रोसेस असते. जेवढं प्रश्नावली विचारणं त्याचे उत्तर देणं त्याच्यापेक्षा पुढची प्रक्रिया जी आहे ती फार मोठी असते. त्याच्यामुळे कदाचित हा वेळ लागत असावा असं म्हटलं जातं आहे. पण त्यांच्या वकिलांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अजूनही त्यांचे जबाब जो आहे तो पूर्ण झालेला आहे. थोड्याच वेळापूर्वी जे भाजपचे इथे माजी आमदार जे आहेत प्रमोद जठार ते आलेले आहेत. प्रवीण दरेकर आलेले आहेत. आपण पाहिलं त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे विलास आणि नुकतंच ते बाहेर आलेले आहेत. त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे. जवळपास 4 तास त्यांची चौकशी झालेली आहे. दृश्यामध्ये आपण पाहू शकता प्रवीण दरेकर जे आहेत त्यांची चौकशी पूर्ण झालेली आहे आणि या चौकशीमध्ये प्रवीण दरेकर यांच्यावर आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. प्रवीण भाऊ काय चौकशी एकत्र पुन्हा लफडा होईल नाही. एकत्र घेऊ. जरा मागे हो ना. नाही मिळत आहे. बोलणार नाही कोणाशी. मीडिया आतमध्ये घेऊ.
थांबा ना. अरे तुमच्यात एक वाक्य एक मिनिट. अरे तुझ्या कॅमेरा मागे कॅमेरा मागे त्याला मी बोलायला पाहिजे तर शांतता आहे का? आवाज बंद कर. भाऊ, गेल्या अनेक तासांपासून चौकशी होती. काय 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 पोलिसांनी विचारलं आणि चौकशी कशी झाली? जो गुन्हा झालेला आहे त्या प्रतिज्ञा संस्थेच्या सभासदत्वासंदर्भात आणि सभासद म्हणून काय लाभ घेतला, बँकेकडून काही लाभ घेतला गेला का, अशा प्रकारचे गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न 3 तासामध्ये या ठिकाणी विचारले गेले. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की आम्ही त्या ठिकाणी सहकार्याला तयार आहोत. 41A अंतर्गत नोटीस पाठवून आमचा जबाब घ्या असं वारंवार सेशन कोर्टात सांगत होतो, हायकोर्टात आम्ही सांगितलं आणि शेवटी 41A अंतर्गत जी नोटीस पाठवणं आम्हाला अपेक्षित होतं. कारण शेवटी आपल्याला काय म्हणायचं आहे, आमची भूमिका पोलिसांसमोर गेली पाहिजे या भावनेतनं त्यांना जी माहिती पाहिजे ती तपशीलवार दिली. अनेक उलटसुलट तेच प्रश्न विचारून भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्यांची नियत दामन साफ आहे त्याला अशा प्रकारच्या गोष्टीचा परिणाम होत नाही आणि म्हणून अत्यंत मुद्देसूद तपशीलवार जे विचारलं त्याची उत्तरं आम्ही त्या ठिकाणी दिली. बरेचसे नियमबाह्य प्रश्नही विचारले. खरं म्हणजे हा गुन्हा फक्त एका संस्थेपुरता आणि सभासदत्व मजूर हे बोगस असल्यापुरता सीमित असताना इतर संस्था, राज्यस्तरीय फेडरेशन, बँक, इतर अनेक विषयांसंदर्भात त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तपासाअंतर्गत जे आहे तेवढी माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली. प्रयत्न होत असल्याचं तुम्हाला वाटतं? ज्या पद्धतीने प्रश्न नाही, आपण तपासाच्या दरम्यान निश्चितपणे स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त त्या ठिकाणी मॉनिटर करत होते. त्यांचा दबाव असल्याचं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होतं. परंतु जे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माहिती घेतली त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या अधिकारी म्हणून जे करायला पाहिजे ते सखोल डिटेल त्या ठिकाणी माहिती विचारत होते आणि मला वाटतं सगळी माहिती आम्ही जी काय आम्हाला माहिती आहे उपलब्ध आहे ती दिली. हो, 4-5 वेळेला त्या ठिकाणी PI आतमध्ये त्यांच्या अँटी चेंबरला गेले, नंतर बाहेर गेले. आता नेमके कोणाचे फोन होते, काय होते हे मला त्या ठिकाणी समजलं नाही, पण 6-7 वेळा फोन आले खरं आहे. नाही, थोडंसं माझा फोन त्या ठिकाणी चार्जिंगसाठी बंद करून ठेवला होता, तर माझा समज झाला की फोन काढून बंद केलाय म्हणून. ओके. पुन्हा तुम्हाला बोलवलंय का? तुम्हाला आवश्यकता वाटल्यास बोलवू असं सांगितलेलं आहे आणि पुन्हा बोलवलं तर त्या ठिकाणी मी उपलब्ध होईन. जेव्हा बोलवतील जी माहिती हवी असेल ती त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना देऊ. पोलिसांवर प्रचंड दबाव सरकारचा दिसतोय. सरकारी कार्यालयातनं हा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात, पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यासंदर्भात सरकारचा दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं. नाही, तपास लगेच सुरू झाला. ओके साहेब. परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की आपल्याला राजकीय दबावापोटी आपल्यावरती ही कारवाई केली जाते. चौकशीसाठी आज बोलवलं गेलं. राजकीय हस्तक्षेप याच्यात आहे. पोलिसांवरती मला 11 वाजता बोलवलं होतं. 11:30 11:30 वाजता तपास त्या ठिकाणी सुरू झाला आणि नंतर साधारणतः 3च्या आसपास तपास तो त्या ठिकाणी संपला. काय साधारण प्रश्न विचारले गेले असं कळतं की नाही, तपासाशी संबंधितच प्रश्न त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे जे विचारलं
त्या सगळ्याची उत्तरं आपण रितसर दिली. नियमबाह्य प्रश्न होते. नाही, अनेक प्रश्न तपासाशी संबंधित होते, काही प्रश्न तपासाशी नव्हते, परंतु जे जे मला माहिती आहे आणि जे उपलब्ध आहे त्या सगळ्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरं दिली. तुमचा फोन जप्त केला असं सांगितलं जात होतं. नाही, तो फोन चार्जिंगला लावला होता बंद करून, आणि त्याच्यामुळे गैरसमज त्या ठिकाणी काहीतरी झाल्याचं समजते. तपासादरम्यान वेळोवेळी तपास अधिकाऱ्यांना कोणाचे फोन येत होते का? कारण का आपल्या आमदारांनी देखील बाहेरून आरोप केले होते. हो, 7-8 वेळा तशा प्रकारचे फोन आले. फोन कोणाचे होते, काय होते, मला काही समजू शकलं नाही, कारण ते काही वेळा बाहेर गेले, काही वेळा अँटी चेंबरला गेले. त्याच्यामुळे कोणाशी बोलत होते, काय बोलत होते, काही कळायला मार्ग नाही. पूर्णपणे दबाव दिसला तपासामध्ये कुठे अधिकाऱ्यांवरती किंवा 100% हा FIR जो मुळात झालेला आहे तो सरकारच्या दबावाखाली झालेला आहे, आणि या क्षणापर्यंत सरकारी दबाव वारंवार त्या ठिकाणी दिसत होता. ते पुन्हा चौकशीला बोलवले. पुन्हा चौकशीला मी चौकशीला बोलवलं तर पुन्हा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. विलास ऐकला असेल की प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. पुन्हा चौकशीला बोलवलं तर मी चौकशीला येईन. याचबरोबरीनं ज्या वेळेस त्यांची चौकशी झाली त्यावेळी वारंवार तपास अधिकाऱ्यांना कोणीतरी फोन येत होते असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र त्यांचा फोन जप्त केला नव्हता याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. विलास, धन्यवाद अजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आज 3.5 तासांपेक्षा जास्त काळ त्यांची चौकशी झाली आणि त्या चौकशीच्या नंतर प्रवीण दरेकर हे बाहेर आले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राजकीय दबावातून हे सगळं घडतंय आणि राजकीय दबाव होता पोलिसांवरती. त्यामुळे गेली 4 तास जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये आपण आपल्याला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. भविष्यात सुद्धा चौकशीसाठी आपल्याला बोलवलं गेलं तर आपण आपली भूमिका मांडू आणि पोलिसांना सहकार्य करू असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण एक मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात आता दिसतंय. एका बाजूला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या ईडीच्या मार्फत चौकशा सुरू असताना, त्यांच्यावरती धाडी पडत असताना आता महाविकास आघाडी सरकारकडून सुद्धा जशास तसं उत्तर देत विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात घेण्याचा हा प्रयत्न सुरू झालाय का? आणि काल अशोक चव्हाण यांनी एक गोष्ट बोलली. त्यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पॉलिटिकल गँगवॉर सुरू होणार नाही याची काळजी घ्यायला हवी दोन्ही पक्षांकडून. याच्याबद्दल सुद्धा सुतोवाच केलेलं होतं. पण गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही बाजूंनी जे एकमेकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत, एकमेकांच्या नेत्यांच्या अडचणीत आणण्याच्या संदर्भातले किंवा त्यांच्या चौकशी लावण्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे प्रयत्न दोन्ही बाजूंनी दिसत आहेत, त्यावरून महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय टोकाला पोहोचलेलं आहे याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि सर्वसामान्यांना हे स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे राज्यामधली जी राजकीय परिस्थिती सध्या सगळी निर्माण झालेली आहे, या सर्व राजकीय परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूंनी सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही बाजूने एकमेकांना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडत नाहीयेत, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची 4 तास तब्बल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडलेलं आहे आणि कदाचित त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. यानंतर आणखीन एक मोठी बातमी म्हणजे लखीमपूर खिरीतल्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला आमचं समर्थन नव्हतं असं प्रतिज्ञापत्र आज राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलंय. त्यामुळे या बंदसाठी दोषी धरता येत नाही असं राज्य सरकार म्हणालं. राज्य सरकारच्या निर्देशानुसार बंदनिमित्त बंदोबस्त लावण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्रात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी म्हटलंय. या प्रकरणी हायकोर्टात 20 जूनपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. गेल्या 11 ऑक्टोबरला लखीमपूर खिरीतल्या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. हा बंद राज्य सरकारचा असल्याचं म्हणता येत नाही असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं. या बंदमुळे 3000 कोटींची नुकसान भरपाई राज्य सरकारकडून वसूल करण्याची मागणी करणारी याचिका माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांनी हायकोर्टात दाखल केलेली होती आणि त्यामुळे राज्य सरकारला अखेर सांगावं लागलं की या बंदशी राज्य सरकारचा काही संबंध नाहीये. वस्तुतः जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या सर्व राजकीय पक्षांनी जाहीरपणे ही भूमिका घेतलेली होती महाराष्ट्र बंदची. पण आज कोर्टात मात्र त्यांनी प्रतिज्ञापत्र वेगळं सादर केलं.
गडचिरोलीमध्ये आज भाजपच्या वतीनं महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाचं नेतृत्व राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करतायत। फडणवीस बोलतायत, आपण थेट जातोय की आम्ही सांगितलं सरकार आणतो की यांना वाटतं आपलं सरकार चाललंय आणि मग हे एवढ्या जोरात भ्रष्टाचार सुरू करतात, मिळेल ते खाणं सुरू करतात। त्यापेक्षा 2024 म्हणालेलं बरं, कारण किमान 2024 म्हटलं तर भ्रष्टाचाराची 2020ची मॅच ही त्या ठिकाणी टेस्ट मॅच मध्ये परिवर्तित होते आणि थोडं तरी जनतेचा विचार हे करतात। पण बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी सुधीर भाऊंनी, बावनकुळे साहेबांनी, खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी विजेच्या संदर्भातला प्रश्न मांडला। शेतकऱ्याची वीज तोडण्याचा पराक्रम हे नालायक लोक या ठिकाणी करतात। माझा यांना सवाल आहे, अरे त्या मुंबईमध्ये बिल्डरांचे 2300 कोटी रुपयाचा टॅक्स थकलाय, तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तो टॅक्स वसूल करा। या गरीब शेतकऱ्याचा या ठिकाणी विजेचा कनेक्शन कापण्याचा ही मर्दुमकी ही का तुम्ही दाखवता? कारण त्यांच्याकडनं माल पाणी मिळतं आणि माझा गरीब शेतकरी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, म्हणून त्या शेतकऱ्याचं विजेचं कनेक्शन तुम्ही कापताय। तुम्हाला आश्चर्य वाटेल, कोरोनाच्या काळामध्ये गरीबाला मदत करा, शेतकऱ्याला मदत करा, शेतमजुराला मदत करा, आदिवासींना मदत करा, बारा बलुतेदाराला मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो। यांनी कोणालाच मदत केली नाही। पण कोरोनाच्या काळामध्ये 2च घटकांना या सरकारने मदत केली। एक मदत केली दारूच्या दुकानदारांना, बार मालकांना। या सरकारमध्ये प्रस्ताव आला, म्हणाले कोरोनाच्या काळामध्ये बार मालकांचं नुकसान झालंय, त्यामुळे त्यांच्या बारच्या लायसन्सची फी ही 50% करा, आणि त्यांनी 50% फी केली। यांना असं वाटलं नाही की गडचिरोलीच्या, चंद्रपूरच्या, नंदुरबारच्या शेतकऱ्याचं विजेचं बिल 50% माफ करू, हे यांना वाटलं नाही। एखाद्या गरीबाचा टॅक्स 50% माफ करू। यांनी काय माफ केलं? यांनी माफ केलं त्या ठिकाणी 50% दारूच्या लायसन्सची फी। त्यानंतर यांनी दुसरा निर्णय काय घेतला? म्हणाले विदेशी दारूवरचा टॅक्स फार वाढलेला आहे, त्यामुळे विदेशी दारू पिणाऱ्या श्रीमंत लोकांवर गरिबीची वेळ येते, विदेशी दारू महाग झाली आहे, आणि म्हणून विदेशी दारूवरचा टॅक्स अर्धा करण्याचं काम हे या सरकारने केलं। आमचे सुधीर भाऊ म्हणाले ते खरंय, या महाराष्ट्रामध्ये बेवड्यांचं सरकार आलं, त्यांना शेतकऱ्याची चिंता नाही आहे, त्यांना बेवड्यांची चिंता जास्त आहे, त्यांना गरीबाची चिंता नाही आहे, त्यांना बेवड्यांची चिंता जास्त आहे। दुसरा निर्णय यांनी काय घेतला? दुसरा निर्णय यांनी घेतला की कोरोनाच्या काळामध्ये मुंबई आणि पुण्याचे बिल्डर हे प्रचंड गरीब झालेले आहेत, त्यांची संपत्ती 1000 करोडवरून 800 कोटीवर आली आहे, त्यामुळे ते फार गरीब झालेले आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे, म्हणून बिल्डरांना भरायचं प्रीमियम जे आहे ते प्रीमियम रद्द करायचं काम, त्यांचा टॅक्स रद्द करायचं काम यांनी घेतलं। पण आमचे छोटे छोटे काम करणारे बारा बलुतेदार असतील, आमचे सुतार असतील, आमचे नावी असतील, आमचा छोटा छोटा काम करणारा, आमचा त्या ठिकाणी पोलादाचं लोखंडाचं काम करणारा आमचा लोहार असेल, एकालाही एका नव्या पैशाची मदत यांनी केली नाही। अरे या सरकारची नियत काय आहे बघा। केंद्र सरकारने सांगितलं या कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवाने आमच्या ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा, त्यांना 5000 रुपये मदत करण्याची घोषणा केली। आम्हाला वाटलं चला किमान एका तरी घटकाला हे मदत करतायत, पण हे इतके नालायक निघाले। नांदेड बदली केस मी स्वतः त्या ठिकाणी परवा सभागृहात मांडली। एका कुठल्या तरी संस्थेला पैसे दिले आणि वेश्यांना द्यायचे पैसे त्यांनी आपल्या कुठल्या तरी नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना वाटून टाकले। त्याला ही शरम वाटली नाही की उद्या ही यादी आल्यानंतर या ज्या बिचाऱ्या सम्रांत चांगल्या घरच्या महिला आहेत ज्यांच्या नावानं आपण तिथे पैसे दाखवतोय, त्यांना मिळालेले पैसे हे वेश्यांना द्यायचे पैसे होते। म्हणजे वेश्यांना द्यायच्या पैशामध्येही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात,
हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तुम्हाला देखील माहिती आहे तो शब्द खरं म्हणजे या ठिकाणी या सरकार करता वापरावा लागेल, कारण वैश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणारे असे डल्लेबाज या सरकारमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांना बोनस नाही आहे. आमचं सरकार होतं दरवर्षी वेळेवर बोनस देण्याचं काम आम्ही केलं. आमच्या सरकारमध्ये धानाच्या खरेदीमध्ये कधी अडचण निर्माण झाली नाही. आता धानाच्या खरेदीचे सेंटर हे कुठे असतात, कधी निघतात, कोणाला मिळतात, मी सांगण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये काय चाललंय सांगण्याची गरज नाही आहे. या सत्ता पक्षाचे सगळे नेतेच आता धान खरेदी सेंटरचे मालक होतात आणि त्या माध्यमातून एक वेगळा भ्रष्टाचार या ठिकाणी चाललाय. पण त्यासोबत आमच्या शेतकऱ्याला मात्र धानाचा बोनस द्यायला हे सरकार तयार नाही. फार पैसे लागत नाही. अगदी आपले 5 जिल्हे धरले, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर, आणि 3 जिल्हे जर कोकणातले धरले जे धान उत्पादन करतात, असे सगळे 8ही जिल्हे जर या ठिकाणी धरले तरी देखील 100-125 कोटी रुपये धानाच्या बोनस पोटी लागतात. अरे 100-125 कोटी रुपये या सरकारला किस झाड की पत्ती आहे. तुम्हाला माहिती नाही, कोरोना जेव्हा चालू होता ना, त्या कोरोनाच्या 24 महिन्यामध्ये शिवसेनेच्या स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष यशवंत जाधव मुंबईचे, या यशवंत जाधवांनी या 24 महिन्यामध्ये 38 प्रॉपर्ट्या घेतल्या. या 38 प्रॉपर्ट्याची किंमत कमीत कमी 400 कोटी रुपयाची आहे. 400 कोटी रुपयाची म्हणजे एकट्या मुंबई महानगरपालिकेचा एक हा अध्यक्ष त्या ठिकाणी 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी घेतो. आणि त्याला कोणीतरी विचारलं, तो म्हणाला मला तर 10% मिळाले, 90% बाकी खाऊन गेले. म्हणजे 90% कोणाकडे गेले आणि 90% किती होतात हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. अशा या परिस्थितीमध्ये 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी यांचा एक एक नेता त्या ठिकाणी तयार करतो. पण माझ्या शेतकऱ्याच्या धानाचा बोनस देण्याकरता 100-125 कोटी रुपये मात्र यांच्याकडे नाही. याचं कारण आहे तुमच्याबद्दल यांना संवेदना नाही. जे सरकार धोक्यानं तयार होतं ते धोकाच करत असतं. तुम्ही तर सरकार आमचं निवडून दिलं होतं, पण आमच्या पाठीमध्ये खंजीर घोपून या ठिकाणी सत्तेवर आले. आणि सत्तेवर आल्यानंतर आमची अपेक्षा होती, ठीक आहे आमच्या पाठीत खंजीर घोपला, पण किमान सामान्य माणसाला तरी न्याय द्या. काय घोषणा केल्या, बांधावर जाऊन सांगायचे 50,000 रुपये हेक्टरी आम्ही दुष्काळाची मदत देऊ, आम्ही अतिवृष्टीची मदत देऊ. 50,000 सोडा, 5,000 रुपये कोणाला दिले नाही. बंधू भगिनींनो, केवळ आमच्या पाठीमध्ये खंजीर घोपला असता तरी चाललं असतं. पण आज हे सरकार सामान्य माणसाच्या पाठीमध्ये खंजीर घोपताय. सामान्य माणसाला रोज त्या ठिकाणी मारताय, सामान्य माणसाला रोज त्या ठिकाणी कष्ट देताय. अशा प्रकारच्या या सरकारला आज वठणीवर आणण्याकरता हा मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलाय. आमच्या बावनकुळे साहेबांनी सांगितलं, आमचं सरकार आलं, आम्ही दिवसा वीज देऊ, तुम्हाला 12 तास त्या ठिकाणी वीज देऊ. हे का ते सांगू शकले, कारण जेव्हा आपलं सरकार होतं आम्ही त्या काळामध्ये उन्हाळी पिकाकरता विशेष व्यवस्था केली. आमच्या सुधीर भाऊंना सांगितलं आपल्या कंपन्या अडचणीत येऊ नये, 150 कोटी रुपये तुम्ही द्या. 150 कोटी रुपये सुधीर भाऊंनी दिले आणि आम्ही दिवसा वीज देण्याचं काम त्या काळामध्ये केलं. पण हे करून आम्ही थांबलो नाही. आम्हाला आमच्या शेतकऱ्याला परमनंट त्या ठिकाणी सोल्युशन द्यायचं होतं आणि म्हणून पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये सोलर फिडरची योजना आणली. महाराष्ट्रातले कृषीचे फिडर हे सोलरवर करण्याचं काम आम्ही सुरू केलं. त्याचा पहिला प्रयोग अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला झाला. प्रयोग यशस्वी झाला. शेतकऱ्यांना सोलरच्या माध्यमातून दिवसा 12 तास वीज मिळणं सुरू झालं. या विदर्भामध्ये 4000 मेगावॅटचे आम्ही त्या ठिकाणी टेंडर काढले आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर फिडरच्या माध्यमातून
12 तास त्या ठिकाणी दिवसा 20 आणि रात्री MSCB ची 20 असं 20 देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण सरकार गेलं आणि योजनाही गेली. या सरकारने ही योजना बंद केली, कारण या सरकारला लक्षात आलं ही योजना जर केली तर आपल्याला वीज विभागात जे माल पाणी मिळतं ते माल पाणी मिळणार नाही, हा भ्रष्टाचार करता येणार नाही, म्हणून त्यांनी योजना बंद केली. पण आपण काळजी करू नका, या ठिकाणी माननीय मोदीजींच्या सरकारनं ही योजना स्वीकारलेली आहे. आणि येत्या काळामध्ये ज्या प्रकारे मोदीजींनी गरीबाला घर दिलं, ज्या प्रकारे शेतकऱ्याला 6,000 रुपये दिले, ज्या प्रकारे मजुराला पैसा दिला, ज्या प्रकारे गरीबाकडे अन्नधान्य पोहोचवलं, या शेतकऱ्याचा विचार हे सरकार करणार नसलं तरी केंद्रातलं मोदीजींचं सरकार निश्चितपणे करेल. आणि त्या सरकारच्या मदतीनं आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास 365 दिवस हे वीज देण्याचं काम या सोलर फीडरच्या माध्यमातून आपलं सरकार आल्यानंतर आम्ही करून दाखवू, हा माझा तुम्हाला शब्द आहे. बंधू भगिनींनो, हे सरकार किती नालायक आहे. मोदीजींनी या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये गेले 2 वर्ष आमच्या गरिबांकरता अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला. हजारो टन अन्नधान्य या महाराष्ट्रामध्ये आलं आणि अनेक गोडाऊनमध्ये तांदूळ सडला, गहू सडला, पण मोदीजींचं नाव होईल म्हणून त्या गरिबापर्यंत अन्नधान्य देखील या सरकारनं पोचू दिलं नाही. आणि जे गरिबाच्या तोंडचा घास काढतात असं सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे. त्यामुळे या अन्यायी सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत हल्ला बोल आपण करत नाही, जोपर्यंत या सरकारच्या विरोधात आम्ही संघटित होत नाही, जोपर्यंत हा बुलंद आवाज मुंबईच्या मंत्रालयाला थरथर कापण्याकरता मजबूर करत नाही, तोपर्यंत हे सरकार वटणीवर येणार नाही. आणि म्हणून हा एल्गार या ठिकाणी गडचिरोलीतनं आम्ही सुरू केलाय. बंधू भगिनींनो, आज आदिवासीच्या संदर्भातली स्थिती काय आहे. अरे आदिवासी समाजाकरता तिथलं कुपोषण संपवण्याकरता पूरक पोषण आहाराची योजना आपल्या सरकारनं सुरू केली. या सरकारनं त्याचं काम अशा ठेकेदारांना दिलं. मी ते सगळं माल उचलून आणला आणि मागच्या अधिवेशनामध्ये तो माल दाखवला. मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आदिवासींना अशा प्रकारच्या अन्नधान्याचा पुरवठा हे सरकार करताय. त्यात अन्नधान्य आहे, त्याच्यामध्ये मीठ आहे, त्याच्यामध्ये हळद आहे, त्याच्यामध्ये मसाले आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. ही योजना आपण सुरू केली होती. आम्हाला वाटलं चांगला ही सरकार कंटिन्यू करते आहे. पण ज्यावेळी ते सगळं मी बघितलं आणि गोडाऊन मधला माल उचलून आणला, या नालायकांनी असा माल दिला होता कुत्र देखील खाणार नाही. कुत्रा समोर टाकलं तर कुत्र ही तोड बाजूला करेल असा माल आदिवासींकडे नेण्याचा महापाप या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अरे आदिवासीच्या तोंडचा घास पळवणारं हे सरकार आहे. आणि ओबीसीच्या संदर्भात तर आपलं सरकार असताना ओबीसीचं महामंडळ मी तयार केलं. ओबीसी करता महाज्योती आपण तयार केली. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना तयार केली. ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्तीची योजना तयार केली. पीएचडी करण्याकरता, यूपीएससी करण्याकरता ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची योजना आपण तयार केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीचं हॉस्टेल बांधण्याकरता निधी आपण उपलब्ध करून दिला. पण हे सरकार आल्यानंतर ते महाज्योतीच्या अंतर्गत ओबीसीचे विद्यार्थी आजही आझाद मैदानात बसलेले आहेत. मी त्यांना विचारलं, ते म्हणाले तुमच्या काळामध्ये यूपीएससी एमपीएससी करण्याकरता 35,000 रुपये आम्हाला त्या ठिकाणी स्टायपंड मिळायचा. हे सरकार आल्यापासून फुटकी कवडी देखील दिली नाही. एक फुटकी कवडी आदिवासी विद्यार्थ्यांना दिली नाही. हे केवळ मतांकरता आदिवासींचा वापर करतात. आणि मला आश्चर्य वाटतं की यांचेच मंत्री मोर्चे काढतात, तेच भाषण करतात, तेच सांगतात आम्ही आदिवासीचे मसीहा आहोत. या देशामध्ये
आदिवासी या ठिकाणी ओबीसीचे मसीहा आहोत. या देशामध्ये ओबीसींना पहिला संवैधानिक दर्जा जर कोणी दिला असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा संविधानामध्ये तरतूद करून ओबीसीचा आयोग तयार केला आणि सांगितलं ओबीसीचं आरक्षण हे कोणाच्या भरोशावर नाही आहे, हे कोणाही दानामध्ये दिलेलं नाही आहे, हे कोणाच्या तरी कृपेनं नाही आहे, हे संविधानाने दिलेलं आरक्षण त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण वाचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. पण त्याच वेळी राज्याच्या सरकारनं मात्र या ठिकाणी ओबीसीचं राजकीय आरक्षण हे घालवलं. 13/12/2019 ला या सरकारला सांगितलं इम्पेरिकल डेटा द्या. 1.5 वर्ष यांनी इम्पेरिकल डेटा आम्ही केंद्राला मागतोय सांगून टाइमपास केला. नंतर कोर्टात हे उघड झालं की केंद्राचा डेटा नको होता, राजकीय मागासलेपणाचा डेटा आणि तोही राज्य सरकारने जमा केलेला डेटा हवा होता. आजही हे सरकार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबद्दल या ठिकाणी गंभीर नाही आहे. मी ओबीसी समाजाच्या सगळ्या पुढाऱ्यांना विनंती करतो, तुम्ही जर शांत बसलात तर ओबीसीचं आरक्षण हे नेहमी करता घरी बसवण्याचं काम हे सरकार करतात. या सरकारमधले काही मंत्री षडयंत्र करतात, त्यांना ओबीसीचं आरक्षण नको आहे. ते लोक षडयंत्राच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण कसं काढून घेता येईल याचा प्रयत्न करतात. पण मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता जिवंत आहे ओबीसीचं आरक्षण आम्ही काढू देणार नाही. त्याकरता जी किंमत लागेल ती किंमत मोजायची तयारी ही भारतीय जनता पक्षाची आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच निवेदन करण्याकरता आलो आहे. ही सुरुवात आहे, एल्गार झालाय, आता आपण युद्धात उतरलोत. आता युद्धामध्ये विजय मिळवल्याशिवाय परत जाता येणार नाही. हे युद्ध सिंहासनाकरता नाही आहे, हे युद्ध सत्तेकरता नाही आहे, हे युद्ध सामान्य माणसाला न्याय देण्याकरता आहे. या महाराष्ट्रातल्या, या विदर्भातल्या, या गडचिरोलीतल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी महिला युवा यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत युद्ध सुरू असणार आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, सांगा तुम्ही या ठिकाणी युद्धामध्ये उतरायला तयार आहात का? तुमचा साथ आहे का? तुमचा साथ आहे का? आमच्या माता भगिनींचा साथ आहे का? मग दोन्ही हात वर करून म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मैं म्हणेन हर जोर जुलूम की टक्कर में, तुंगड़ाचा संघर्ष हमारा नारा है. हर जोर जुलूम की टक्कर में, हर जोर जुलूम की टक्कर में भारत माता की वंदे वंदे इनकलाब. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये जाऊन हुंकार भरलेला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर ओबीसींवर जो वेगवेगळ्या प्रकारचा ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतवर दुपारच्या बातम्या. यानंतर बातमी आहे मनसे संदर्भातली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसेला सज्जड इशारा दिलाय. तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अजानचा भुंगा आहे म्हणून हनुमान चालीसा लावू हा काही विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही. मग कधी हिंदू मुस्लिम जात धर्म दुसऱ्या राज्यात घडलेल्या घटनांचे मोर्चे राज्यात काढले जातात, त्यावेळी राजकारणाचा दर्जा घसरलेला दिसतोय, अशी टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केलेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमधून केलेल्या भाषणात भोंग्यांचा विषय घेत यापुढे भोंगे चालू राहिले तर त्याच्यापुढे दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाईल असा इशारा दिला होता. त्यावर गृहमंत्र्यांनीही त्यांना स्पष्ट इशारा दिला.
काँग्रेसचे जवळपास 28 आमदार राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत। हे आमदार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर काँग्रेस आमदार नाराज असल्याची चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याचं कळतंय। नवी मुंबईमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती कोळी आणि त्यांच्या समर्थकांची गुंडगिरी समोर आली आहे। त्यांनी शिवसेनेच्याच विभाग प्रमुखाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। दिवाळी गाव स्मार्ट विलेजच्या लोकार्पण सोहळ्याला विभाग प्रमुख प्रकाश आमटे यांचा सत्कार करण्यात आला। ते फोटो त्यांच्या वरिष्ठांना पाठवल्यानंतर रागातून भारती कोळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमटेंना मारहाण केली। या प्रकरणी आमटेंनी तक्रार दाखल केली असून 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काही दिवसांपूर्वीच स्मार्ट विलेजचा एक कार्यक्रम पार पडलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना अंतर्गत हा वाद उफाळून आलेला आहे। पुढच्या काही दिवसात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। महिलांसोबत अश्लील वर्तन केल्याचं समोर आलंय। महिलांनी अश्लील वर्तन करणाऱ्या दुकानदाराला चोप दिलाय। बदलापूरच्या हेंद्रेपाडा भागातली ही घटना आहे आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। जो भी लड़कियों के साथ अभी तक चल रहा है महिलांसोबत अश्लील चाळे करणारा आणि वर्तन करणारा हा दुकानदार, त्याला महिलांनी चांगलीच अद्दल घडवली आहे। सातत्यानं या दुकानदाराच्या बद्दलच्या काही तक्रारी येत होत्या आणि एका महिलेला अशाच अश्लील वर्तनाला सामोरं जावं लागल्यानंतर त्या महिलेनं काही साथीदार महिलांच्या सोबत जाऊन या दुकानदाराला चांगलीच अद्दल घडवली। जो भी लड़कियों के साथ अभी तक चल रहा है। यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यात पुन्हा बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि त्यानंतर पालकांमध्ये संताप व्यक्त होतोय। क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यातल्या उंडरी इथल्या युरो शाळेत बाउन्सरकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता। यावेळी जाब विचारायला आलेल्या पालकांना बाउन्सरकडून धक्काबुक्की करण्यात आली। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाउन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या, तरी सुद्धा शाळा प्रशासनाकडून या बाउन्सरच्या माध्यमातून पालकांवर आरेरावी करणं, त्यांना धक्काबुक्की करणं आणि प्रश्न विचारणाऱ्यांचे आवाज बंद करणं असे प्रकार सातत्यानं घडतायत आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या या आरेरावीला आता पालकांना सामोरं जावं लागतंय। नागपूरच्या बिशप कॉटन शाळेत दारुड्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय। मध्यरात्री शाळेच्या आवारातल्या कुंड्यांची त्यांनी नासधूस केली आहे। दारूच्या बाटल्या फेकल्या आणि या बाटल्या कुठे फेकल्या तर त्या वर्ग खोल्यांमध्ये। नागपूरच्या गुंडांना आवरण्यात पोलीस अपयशी ठरतायत का हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा निर्माण झालाय। खरं तर या मद्यपांकडून सातत्यानं या भागामध्ये त्रास दिला जातोय आणि काल पुन्हा असाच एक प्रकार घडला। खरं तर हे समाज कंटक म्हणावे लागतील, कारण शाळेमध्ये जाऊन त्यांनी हा सगळा हैदोस घातलाय। धरमपेठ भागातील बिशप कॉटन या शाळेमध्ये आहे। जर का तुम्ही या शाळेचं हे दृश्य बघितलं तुमच्या लक्षात येईल की नागपूरमध्ये कशा प्रकारे गुंडांचा हैदोस सातत्याने पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीच्या सुमारामध्ये गुंडांनी या बाजूच्या बसस्थानकावर दारू पिली आणि त्यानंतर मग आतमध्ये घुसून या शाळेमध्ये तोडफोड केलेली आहे। इतकंच नाही तर शाळेच्या आतमध्ये दारूच्या बाटल्या देखील फेकलेल्या आहे। तुम्ही या सर्व दृश्यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे गुंडांनी हा संपूर्ण हैदोस या शाळेमध्ये घातलेला आहे। त्यामुळे शाळा देखील आता नागपूरमध्ये सुरक्षित नाही का हाच प्रश्न उपस्थित होत आहे। सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिशप कॉटन ही शाळा आहे। या शाळेमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। या वर्गखोलीच्या आतमध्ये जर का तुम्ही बघितलं तर या वर्गखोलीच्या आतमध्ये इथे ते बघा दारूच्या बाटला देखील त्यांनी खिडकीमधनं फेकल्या। इथे दारूच्या बाटलां फुटल्यामुळे काचा देखील झालेल्या आहे। त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये इथे विद्यार्थी शाळेत शिकायला येतात
त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. सोबतच पोलिसांचं या गुंडांवर वचक नाही का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या प्रकारच्या सातत्याने घटना नागपूरमध्ये घडत आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये ही घटना पुन्हा घडलेली आहे. आज जर का तुम्ही सध्या इथे बघितलं तर 10व्या वर्गाचा पेपर सुरू आहे. म्हणजे 10व्या वर्गाचा एकीकडे 10व्या वर्गाचा आतमध्ये पेपर सुरू आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या बॅग्स आहे. विद्यार्थी आतमध्ये परीक्षा देत आहे, पण मात्र या शाळेच्या बाहेर जे आपल्याला दृश्य पाहायला मिळतात, त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये हे विद्यार्थी इथे शाळेमध्ये आले असेल, त्यांना हे जे चित्र बघून त्यांची काय मानसिकता झाली असेल, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि वारंवार अशा घटना घडतात, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निश्चितच उपस्थित झालेला आहे. आपल्यासोबत इथल्या मुख्याध्यापिका मॅडम आहे, त्यांना विचारूया काय झालं मध्यरात्री, नेमकं काय घडलं? कोणी आतमध्ये आले, शाळेची भिंत ओंडाळून आणि इथं येऊन सगळी तोडफोड केली. तुम्ही पाहत आहे जे सगळे गमले तोडले आणि वायरिंग तोडली शाळेची आणि दारूच्या बॉटल्स वर्गामध्ये फेकल्या, झाडं तोडले, झाडांच्या फांद्या वर्गामध्ये फेकल्या गेल्या आणि वॉटर कूलरला एक नवीन आम्ही अर्थिंग दिलेली आहे, ती अर्थिंगसुद्धा त्यांनी तोडून दिलेली आहे. म्हणजे काय त्यांच्या मनामध्ये आहे, कोणत्या गोष्टीचा राग होता, काय त्यांच्या मनामध्ये होतं, खरंच काही सांगता येत नाही. पण असं व्हायला नको शाळेमध्ये, असं मला वाटतं. याआधी देखील अशा प्रकार घडला? ह्या आधी असं झालं होतं की लॉकडाऊन पिरियडमध्ये शाळेचं जे ऑफिस आहे, फीज ऑफिस तोडून शाळेमधून डेस्कटॉप चोरीला गेला आणि 2 प्रिंटरसुद्धा त्यांनी चोरले. त्याची तक्रार आम्ही बर्डी पोलीस स्टेशनमध्ये केली होती. बर्डी पोलीस स्टेशनने लवकर हरकतमध्ये आले. त्यांनी येऊन सगळं पाहून गेले की कसे लॉक तोडल्या गेले आहेत म्हणून. त्याच्यानंतर पण पुष्कळदा आम्ही बर्डी पोलीस स्टेशनला मागणी केली आहे की या एरियामध्ये पेट्रोलिंग वाढवा म्हणून. तर ज्यावेळेस पेट्रोलिंग बरोबर होते त्यावेळेस काही हरकत होत नाही, पण जिथं थोडीशी कमी झाली असं मला वाटतं, कमी झाली पेट्रोलिंगची की मग ही असली घटना घडते. आणि समोर एक बसस्टॉप आहे शाळेच्या समोर, तिथं रात्रीच्या वेळेस असं ऐकण्यात आलं की रात्रीच्या वेळेस लोक बसतात, दारू पितात आणि दारूच्या बॉटल्स शाळेच्या आतमध्ये प्रिमायसेसमध्ये फेकतात. कारण पुष्कळदा जेव्हा आम्ही सोमवारला शाळा उघडतो आणि शाळेमध्ये येतो तर दारूच्या बॉटल्स शाळेच्या प्रिमायसेसमध्ये आम्हाला पडलेल्या दिसतात, जे बिलकुल पण चांगलं नाही आहे. याआधी कधी घडली होती, इतक्यात घडलेली घटना? हो, आपली होळी झाली. होळीच्या नंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेमध्ये आलो तेव्हा पण आम्ही पाहिलं की ऑफिसच्या समोर पुष्कळच्या बॉटल्स फोडून टाकलेल्या होत्या. गुंडांच्या मनामध्ये पोलिसांचा धाक नाही, कायद्याची भीती नाही, याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सातत्यानं होतीये, ती म्हणजे काँग्रेसच्या सरकारमधल्या नाराजीची. आणि त्याचाच एक भाग म्हणून की काय, आज मुख्यमंत्र्यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भेट घेणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे कॉमन मिनिमम प्रोग्रामबाबत ते चर्चा करणार आहेत. काँग्रेसची नाराजी व्यक्त करून कुठेतरी त्याची आठवण ते करून देणार आहेत. सविस्तर चर्चा आज ते करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय. महसूल विभाग आणि नाशिकमधील हेल्मेट सक्तीबाबत सुद्धा चर्चा करणार असल्याचं आज नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलं. आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, ते प्रोग्राम सुरू झाले आहेत का? आपली नाराजी व्यक्त केली होती. आज मी आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट संध्याकाळी आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या विषयाची चर्चा होईल. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. 14 एप्रिलची मिरवणूक जोरात काढा असं सांगणारे राज ठाकरे त्यांच्या घरापासून 3 मिनिटावर असलेल्या चैत्यभूमीवर कधी गेलेत का? कधी जय भीम बोललेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पाहुयात त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी साधलेला संवाद. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड सर, आपण एक ट्विट केलं आहे, त्या ट्विटमधून जय भीम म्हणा अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे. काय नेमकं त्या ट्विटचा अर्थ आहे? कारण राज ठाकरेचा फोटो त्या ठिकाणी दिसत आहे. असं आहे की राज ठाकरेंनी आपल्या नवीन भूमिकेमध्ये 14 एप्रिलच्या मिरवणुका जोरात काढा असं सांगितलं. त्यात काही अडचण आहे असं मला वाटत नाही, त्या जोरात निघणारच होत्या आणि त्या दरवर्षी निघतातच. प्रश्न एवढा उभा राहतो की अचानक काय झालं? आपल्या घरापासून 3 मिनिटावर आहे चैत्यभूमी. आपण किती वेळा गेलात तिथे? कधी आपल्या भाषणात आपण जय भीम म्हणालात?
कधी दलितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या लढ्यासाठी आपण मैदानात उतरलात किंवा त्यांच्यासाठी आपण मैदानात तर उतरत नाहीच, पण त्यांच्यासाठी भाषण केलं? कधीतरी जय म्हणून म्हणालात का? मग अचानक काय झालं तुम्हाला? असं आहे की ते गरीब आहेत, पण ते अज्ञानी नाही आहेत. त्यांना बरोबर माहिती आहे काय चालतं आणि काय चालत नाही. त्यामुळे हे सगळं म्हणजे हा कुठल्या बद्धपळात त्यांनी घोडा हलवला आहे का तिरका उंट नेला आहे काय कळायला समजत नाही काय चालू आहे. पण त्यांची ती विकासाची ब्लूप्रिंट कुठे गेली? ती पोरांना देणार होते ही ब्लूप्रिंट, की बेरोजगार लोकांना रोजगार द्यायचा काय? तर मस्जिदीसमोर बसा, हनुमान चालीसा वाचा आणि भोंगे लावा, ही ब्लूप्रिंट आहे. तेव्हा जी धार्मिक तेढ महाराष्ट्रामध्ये कधी दिसतच नाही, ती मुद्दामून निर्माण करण्याचं कारणच काय? अचानक काय झालं? त्या का करतायत ते मला माहीत नाही, कारण का ते अमावस्येला आणि पौर्णिमेला येतात. सातत्याने कधी ते दिसले नाहीत मला आजपर्यंतचे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नागपुरात अंबाझरी परिसरातील पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये दुर्मिळ प्रजातींची सिव्हिट कॅट आढळली आहे. रुग्णालय वनपरिक्षेत्राला लागून असल्यानं ही मांजर तिथून भटकत या भागात पोहोचली असावी असं वन्यजीव अभ्यासकांचं मत आहे. तिथल्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती मिळताच त्याला वनविभागाला कळवलं आणि वनविभागाच्या पथकानं मांजर पकडून तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. दिवसागणिक राज्यात उन्हाचा पारा चढताना दिसतोय, त्यामुळे राज्यात उकाडा वाढलाय. या वाढत्या उकाड्यामुळे माणसांसह प्राण्यांचेही प्रचंड हाल होत आहेत. अशात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला वारा घालण्याची परंपरा यावर्षी पाहायला मिळाली. उन्हाचा पारा चैत्र महिन्यात वाढत असल्यानं देवीला पुजाऱ्यांकडून वारा घातला जातोय. तुळजाभवानी मातेचे सेवेदार पलंगे घराण्याकडून पंख्यानं वारा घालण्याची प्रथा परंपरागत आज तागायत चालू आहे. जोपर्यंत मृग नक्षत्राचा पाऊस पडत नाही तोपर्यंत देवीला दुपारी 1 ते 4 या कालावधीत हाताच्या मखमली पंख्यानं वारा घालण्याची परंपरा कायम आहे. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.